घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला पुण्यातनं एक महत्त्वाची बातमी। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे आणि धरणातनं मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे पुण्यातला भिडे पूल सध्या पाण्याखाली गेल्याची माहिती आहे। पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे। शिवाय नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून घाट माथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणातून 27,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। विसर्ग वाढवल्यानंतर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। सध्या भिडे पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर पुण्याच्या एकता नगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। काही इमारतींमध्ये कमरेपर्यंत पाणी आलंय। पुराचं पाणी पार्किंगमध्ये शिरल्यानं अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं पाण्याखाली गेली आहेत। पुराचा धोका असल्यामुळे महापौरांनी पहाटेपासून शहरातील नदीकाठच्या भागात पाहणी सुरू केली आहे। राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी यासह एकता नगर, निंबज नगर या भागात आज पहाटेच महापौरांनी पाहणी केली आहे। पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे जंगली महाराज रोडवर मोठं झाड कोसळलंय। हे झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय। दरम्यान पुण्याच्या लोकमान्य नगर परिसरात एक झाड कोसळलंय। झाड रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता बंद करण्यात आलेला आहे। सध्या पावसाच्या पार्श्वभूमीवर झाड कोसळण्याच्या या घटना घडतायत। हे भलं मोठं झाड या प्रकारे रस्त्यावर कोसळलेलं आहे। दरम्यान त्या ठिकाणी सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे। हे झाड हटवण्याची सध्या ही कामगिरी केली जाते। पुण्याच्या लोकमान्य नगर परिसरातली ही घटना आहे।